21 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीमध्ये साकार होणारी ही स्पर्धा स्वर्गीय विक्रांत केने स्मृती चषकाचा आजचा आहे 4था दिवस. खरं तर आपण पाहिलं तर 26 तारखेला नियोजित या स्पर्धेचा अंतिम सामना किंवा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आपणास ठेवायचा होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे आपण तो दिवस 26 तारखेला या स्पर्धेचा अंतिम दिवस न ठेवता उद्या या स्पर्धेचा आपण शेवट करणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये जे 8 संघ सहभागी होतील त्या 8 संघाची नावे खालीलप्रमाणे आहेत. पुणे, तळेखळ, देहेरी, आगाशी, सासणे, उचले, विराज 11 डोंगरनावे आणि शिवप्रेमी वांजळे. पुणे, तळेखळ, देहेरी, आगाशी, सासणे, उचले, विराज 11 डोंगरनावे आणि शिवप्रेमी वांजळे अशा पद्धतीचे 8 संघ उद्याच्या पूलमध्ये खेळताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याच्या लाईव्ह लॉट सुद्धा आपण खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये इथे तुमच्या समोर ड्रॉ आपण ओपन करणार आहोत. आणि त्यानंतर महत्त्वाचे राहिलेले जे सेमीफायनलचे सामने आहेत ते होतील आणि त्यानंतर अंतिम सामना म्हणजे शेवटचा सामना होईल. चला, या सामन्याला बराच उशीर झाला. वेळेच्या बाबतीत पुन्हा एकदा सहकार्य असणं गरजेचं आहे. पंच मयूर मार्के सर, त्याचबरोबर प्रशांत शेळके सर, आपल्याला आता इथे कटाक्ष पाळावा लागेल. निर्धारित 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करणं गरजेचं आहे. विनंती असेल दहेगाव संघाला, एखादा गडी जरी बाद झाला तरी तुम्ही एकत्रित येऊ नका, विनंती आहे. आपण आपल्या जागेवर थांबा जेणेकरून वेळेचं सहकार्य मिळेल. पाडाले संघाला विनंती, आपण पुढची चेन बॅट्समन्स आपले लगेच तयार ठेवा. जरा थांबवा, सुरू करू नका. समोर जो निश्चितच फिल्डर आहे, मला असं वाटतं मागे जाऊन ती जी गाडी आहे पलीकडे प्रेक्षक सुद्धा आहेत, त्या गाडीवर प्रेक्षक बसले. त्या गाडीचा मिरर जरा त्याची दिशा बदला. यस, इकडे जे बसलेत त्यांच्या मागे, पाठीमागे. हा, यस, तो मिरर. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. चला, आपण सामना सुरू करत आहोत. द गेम इज ऑल सेट. पाडाले वर्सेस दहीगाव. आकाश खुणे, बाबू खुणे, आपण जर आला असाल तर आपण गुणसंख्या लेखकाची भूमिका बजावण्यासाठी इथे लगेच यायचं आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू उजवेष्टीच्या फार बाहेर आहे. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जरूर, चेंडू पैसा आला नाही संपर्क. पहिल्या चेंडूवर पंचांचे दोन्ही हात इथे समांतर अवस्थेत आले, म्हणजे या सामन्याची सुरुवात अतिरिक्त धावेने झालेली आहे. अतिरिक्त धावपलक जोडली. जर्सी नंबर 92 वैभव गोलंदाजीसाठी तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल कलेक्ट केला जाईल का? व्हॉट ए ग्रेट कॅच. जर्सी नंबर 42 RD याच्या माध्यमातून अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. फार मोठा हादरा बसतोय पहिल्या षटकामध्ये. राजेश बाद. मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये एक गडी बाद झालाय. गोलंदाज तयार वैभव. हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळलाय. उजव्या हाताचा फलंदाज, डावकुऱ्या हाताचा गोलंदाज, ही जी गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडते ही बऱ्याचदा तुम्हाला घडताना पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर नॅचरल अँगल प्राप्त करतो आणि बाहेरच्या दिशेने वळतोय. हे ॲडव्हान्टेज आहे. खऱ्या अर्थाने आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिला जर गोलंदाज पाहिला तर तो जास्तीत जास्त डावकुऱ्या हाताचा. पॉवर प्ले मध्ये समोर का आणतात याचं उत्तर आहे अप्रतिमरित्या. इथे मात्र टीमवर्क आपल्याला पाहायला मिळतं. एसटी रक्षक चांगली भूमिका बजावत असताना अप्रतिमरित्या चेंडू एस्टँडवर ठोकतोय आणि या बेस क्रमांक 2चा झटका लागतोय पाडाळे संघाला. कॅमेरामध्ये टिपायचे आहेत. फार चांगलं गोड अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. श्यामदादा भोईर, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार स्वागत. 2 गडी बाद झालेत. धावफलक 1 वर स्थिर आहे. जर्सी नंबर 92 वैभव अप्रतिमरित्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. जे संघ या मैदानामध्ये दाखल होतात त्यांच्याबरोबर बोलत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ते असे सांगतात की आमची प्रॅक्टिस नाही. खऱ्या अर्थाने या हंगामाला झाली सुरुवात आणि प्रत्येकजण कुठेतरी कामानिमित्ताने खऱ्या अर्थाने कुठेतरी बाहेर असतो आणि दिवाळीच्या सुट्टीनिमित्ताने आपण एकत्र जमतो आणि एकत्रित आपण आलो. त्या सर्व जणांना या मैदानावर येण्याची मुभा दिली त्या आयोजकांनी ही स्पर्धा आयोजित करून. गोलंदाज तयार वैभव.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू हवेमध्ये अगदी सरळ उभा राहतोय, एसटी रक्षक झेल खाली, इथेही झेल टिपला जातोय, लागू पडता तिसरा हादरा. व्हॉट ए ग्रेट बॉलिंग बाय वैभव. अगदी भूलभुलैया करून सोडले, अगदी नाकी नऊ आणलेले त्या गोलंदाजीने समोरच्या फलंदाजांच्या. खऱ्या अर्थाने पवाळे संघ, आपण पाडाळे संघ या अगोदर बऱ्याच सीझन मध्ये खेळताना पाहिला आहे, तो त्यांच्या रंगात नाही. प्रत्येक संघ त्याच्या निश्चितच त्यांचा जो रंग आहे त्या रंगात नाही, त्या फॉर्म मध्ये नाही. याचं कारण लॅक ऑफ प्रॅक्टिस आहे, परंतु आपला अनुभव जो आहे त्या अनुभवाच्या जोरावर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळण्याची जिद्द प्रत्येकामध्ये असते आणि ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना फलंदाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जर्सी नंबर 92 वैभव याचं फार चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शन पाहायला मिळतं. 3 गडी आतापर्यंत बाद केलेत. त्यावेळी झेल होईल का? इथे झेल मात्र साधा सोपा झेल धरतीला दान केला गेलेला आहे. जे कंबरड मोडलं होतं पाडाले संघाचं, मला असं वाटतं त्याला अजून इजा दुखापत करण्याचं काम इथे मात्र झालेल्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम करता आलं असतं. परंतु कुठेतरी या क्षेत्ररक्षकाने माणुसकीचा जो धर्म आहे त्या धर्माला क्षेत्ररक्षक डागलाय असं म्हणायला हरकत नाही. पाहायचं आहे, झेल तर सुटलाय, सुटलेल्या झेलानंतर हा फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करेल, अकराळ विकराळ रूप धारण करून, रौद्र रूप धारण करून मैदानाच्या चौपेर फटकेबाजी करण्यामध्ये सक्षम ठरेल का, हे पान औत्सुक्याचं असेल. धावपलकर एकूण धावा अंकित झालेले आहेत 2, इन मीन 2 आणि फलंदाज आतापर्यंत बाद झालेले 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील करण आणि त्याच्या साथीने असलम. या षटकातील मला असं वाटतं हा शेवटचा चेंडू इथे फेकला जाईल वैभवच्या माध्यमातून. लेफ्ट वर्सेस लेफ्ट, गोलंदाज डावखुरे हाताचा, फलंदाज आहे डावखुरे हाताचा. समोर ठेवला यॉर्कर लेंथ आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल असतील, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं, चेंडू अडवला, होईल फेकी, 1 धाव या धावपलकर जोडली जाईल. याचबरोबर हे पहिलं षटक की जे यशस्वी षटक आहे, फार चांगलं षटक राहिलंय दहीगाव संघासाठी वैभव याचं, की ज्या षटकामध्ये खर्च झाल्या फक्त 3 धावा आणि गडी बाद केलेले आहेत 3. अशा पद्धतीची गोलंदाजी खऱ्या अर्थाने निश्चितच ज्या ज्या वेळेस होते त्या त्यावेळेस समोरच्या संघाचं कंबरड कुठेतरी तुटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समोरच्या संघाला खऱ्या अर्थाने तुम्ही बॅकफुटवर ढकळत असता, कारण टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. आता मिडल ऑर्डर कशा पद्धतीने फलंदाजी करील यावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतील. पंचांना विनंती आहे वेळेच्या बाबतीत सहकार्य करण्यासाठी आपल्याला भाग करायचे. क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ करण्यासाठी आपण सूचित करा. दहीगाव संघ 3 धावा धावपलकर लागलेले आहेत. स्वर्गीय विक्रांत केने स्मृती चषक, या चषकामध्ये आपल्याला पहिल्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज मला असं वाटतं हर्ष कोरावले बी संघाकडून मिळाला. त्याचबरोबर दुसऱ्या दिवसामध्ये गोलंदाजी करत असताना 5 विकेट हॉल घेणारा दर्शन शिंदे आपल्याला मिळाला. त्याचबरोबर दुसऱ्या दिवसामध्ये चौकाराची हॅट्रिक करणारा आदर्श 11 डोंगरनावे संघाचा आकाश शेळके आपल्याला मिळाला. त्याचबरोबर जितू सारखा एक घोरले गावचा आक्रमक फलंदाज आपण खऱ्या अर्थाने पाहिला. त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये आपण विचार केला तर पवाळे संघाकडून प्रमोद सारखा एक फार मोठा फलंदाज आपण खऱ्या अर्थाने पाहिला, की ज्याच्या बॅटमधून 44 धावांची धुवाधार इनिंग त्याने साकारली. पुन्हा एकदा विनंती आहे, जे प्रेक्षक एंट्रीला उभे आहेत समोर, तुमच्या दोघांच्या मध्ये जी गाडी आहे तिचा मिरर, यस, समोर जे प्रेक्षक एंट्रीला आहेत मध्ये 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 जी गाडी आहे तिचा मिरर आहे, तिचा आरसा, त्याची डिरेक्शन जरा आपण बदला. तसदीबद्दल क्षमस्व, कारण तुम्हाला दुसऱ्यांदा ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. हरकत नाही. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि ही सुरुवात झालेली आहे. या गोलंदाजाचं मला असं वाटतं स्वागत मोठ्या फटक्याने करण्याचा इरादा होता, त्या पद्धतीने एक्झिक्युशन आलं होतं, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. समोर अगदी क्षेत्ररक्षक उभे होते, त्यांनी कोणती चूक केली नाही. अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. पुन्हा एकदा सांघिक सुयश, सलामीला आलेला करण, हा बाद.
धन्यवाद व्यक्त करूया. असेच आजच्या दिवसभरामध्ये तुम्ही चांगलं संगीत आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाल ही अपेक्षा करूया. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. गीतेशला पुन्हा एकदा सफलता मिळते. मला असं वाटतं एका पाठोपाठ एक गडी बाद होतोय. बऱ्याचदा समालोचक बोलत असताना बोलतात वाऱ्याच्या वेगाने पत्त्याचा डाव ज्या पद्धतीने कोसळावा त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने हा डाव कोसळले असं म्हणायला हरकत नाही. पडझड तर झाली आहे पाहिजे, तरी सुद्धा जो इंटेंट आहे तो इंटेंट बदललेला आपल्याला पाहायला मिळत नाही. हा खरा संघ पाडाळे संघ आहे. कारण या संघाला खेळताना आपण पाहिलंय 4 गडी जरी आमचे बाद झाले असतील तरी ते आम्हाला एकच भाषा माहित आहे, ती म्हणजे आक्रमणाची. आणि मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज म्हणून मी आक्रमणच करणार आहे ही गोष्ट मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय असलम आणि त्याच्या साथीने बशीर. बॅकफुटला आले, चेंडूला उडवले, क्षेत्ररक्षक तैनात असतील. झेल खाली क्षेत्ररक्षक फक्त आला नाही तर त्याने झेल सुद्धा टिपलाय. लागोपाठचा 5वा हादरा मोरिया 11 पाडाले संघाला. तीन धावा धावपल करूयात. आतापर्यंत 5 गडी बाद झालेले मित्रांनो आपण पाहतो. असलम वर्सेस विकी नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. गोलंदाज गीतेश तयार असतील. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. बॅकफुटला ढकललं तर स्क्वेअर डाव करण्याचा प्रयत्न, चेंडू पैचा संपर्क कोणताही आला नाही, मिलाप झाला नाही. जे फुटवर्क इथे गरजेचं होतं अगदी ते फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं. चेंडूच्या लाईन पासून विलग जरूर झाले होते परंतु हँड आय कोऑर्डिनेशन राखता आली नव्हती. निर्धाव चेंडू, गोलंदाज तयार. यॉर्कर लेंथ होती, चांगल्या पद्धतीने डाऊन दी ग्राउंड खेळून काढले. डायरेक्ट इट वॉज रिक्वायर्ड. अनसक्सेसफुल अटेम्प्ट. Meanwhile, one single has been completed successfully. The help of this single, score is being moving now on 4 run. We are into second over, and what a great bowling! First over bowled by Vaibhav. He picked up 3 crucial wickets and just given 3 runs. Here, Gitesh goes. मोठा फटका खेळायचे. चेंडूच्या रेषेमध्ये आले नाही तर तुमचा चेंडूपैचा संपर्क होणार नाही. यावेळेस निर्धाव चेंडू आला. याचबरोबर हे षटक की जे अतिशय यशस्वी राहिलं गीतेशच्या माध्यमातून. अगदी वैभवच्या पावलावर पाऊल ठेवून गीतेशाने सुद्धा गोलंदाजी केली. त्याने धाबा दिल्या फक्त 1 आणि गडी बाद केले 2. फार कमी वेळेला तुम्हाला झालेले गडी बाद झालेले जास्त संख्या दिसेल आणि धावसंख्येची संख्या कमी दिसेल. हीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये ते ओढवली आहे ती मोरिया 11 पाडाले संघाची. कारण त्यांच्या धावपलकोर धावा आहेत 4 आणि आतापर्यंत त्यांचे गडी बाद झालेत 5. 2 षटकं संपली. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपला. आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वेगळ्या पद्धतीने आपल्याला अप्लाय झालेली पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची जी बंधनं आहेत ती कुठेतरी आता शिथिल झालेली पाहायला मिळेल आणि जास्तीत जास्त म्हणजे 5 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सीमारेषेची तटबंदी करताना, सीमारेषेचं रक्षण करताना प्लेस झालेले पाहू शकाल. पाहायचे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आपण क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर मिडविकेट आलेला आपण पाहू शकाल. त्याचबरोबर मला असं वाटतं डावपुरी हाताचा फलंदाज आहे की काय, फाईन लेग प्लेस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपण पाहिलं तर लॉंग लेग प्लेस झालेला आहे. उजव्या हाताचा फलंदाज आहे. एंड चेंज झालं. ज्या 2 फलंदाजांचा मी उल्लेख केला ते फलंदाज आपापल्या पोझिशन्सवर आहेत. गोलंदाज तयार. शफल क्रॉस झालेत. मोठा फटका सजवलाय जरूर. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. अतिशय सहजरित्या हा झेल इथे टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 6 बाद. प्रत्येक षटकाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने विकेटने झालेली आहे, गडी बाद करून झालेली आहे. या सामन्यातील अतिशय महत्त्वाचं हे फीचर आपल्याला म्हणता येईल. कारण पहिल्या षटकामध्ये सुरुवात झाली होती वाईडने, त्यानंतर गडी बाद केला. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली होती विकेट घेऊन. त्यानंतर तिसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा झालेली आहे विकेट टेकिंग डिलिव्हरीने. कारण प्रत्येक गोलंदाजाला ते पहिल्या चेंडूवर सुयश मिळाले असं म्हणायला हरकत नाही. वैभव तयार.
समोर ठेवले, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळतो. व्हॉट अ ग्रेट स्विंगिंग डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वैभव नावाचा गोलंदाज करतोय. खरं तर या अगोदर मैदानामध्ये ज्यावेळेस तो दाखल झाला त्यावेळेस त्याचं मत असं होतं की आमची प्रॅक्टिस नाही. मैदानाच्या आतमध्ये जर प्रॅक्टिस नसेल तर अशी गोलंदाजी तुम्हाला करता येणार नाही. या निश्चितच दोन्ही बाजू आहेत. खऱ्या अर्थाने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हे बोलत असतो, कारण क्रिकेट कधी कोणाला हसवेल कोणाला लढवेल सांगता येत नाही. इथेही रक्षात्मक रीतीने खेळून काढलाय, फक्त स्टिअर केलं चेंडूला. बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये शतक्षक अवेलेबल होता, चेंडू अडवला, त्यांनी केली फेकी. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक एकने पुढे सरकत असताना 75 अंकित 5 धावा. मला असं वाटतं धावसंख्येचा निचांक इथे हा निश्चितच पाडाडे संघासाठी कदाचित असू शकेल का पाहायचे. स्टील 2 षटकं येणं अजून बाकी आहेत. चेंडूच्या रेषेपासून अलग झाले होते. ज्या पद्धतीची गती त्यांना अपेक्षित होती, जी स्विंग अपेक्षित होती, ती स्विंग गोलंदाजाच्या माध्यमातून दिली जात नाही. गोलंदाज प्रत्येक पावलावर इथे फलंदाजापेक्षा वरचढ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 1 स्टेप अहेड निश्चितच गोलंदाजी होते वैभव नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. त्याच्यात ज्या पद्धतीने तो विचार करतोय, थिंकिंग आहे, तिची दाद द्यावी लागेल. आता शपल क्रॉस होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. प्रयत्न तर होतोय, परंतु त्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने यश मिळत नाही. 5 धावा धावपलकर आहेत. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हणतात. एका माणसाला सांगितलं की एक चाळण असते आपली, त्या चाळणीमध्ये तू पाणी टाक. आता किती दिवस त्या चाळणीमध्ये पाणी टाकल्यानंतर ते पाणी त्या चाळणीवर थांबणार आहे. परंतु प्रयत्न प्रमाण अशी गोष्ट आहे की तुम्ही त्या चाळणीमध्ये पाणी टाकत राहा, पाणी थांबणार नाही. परंतु पाणी इथपर्यंत टाका की त्या पाण्याचं बर्फात रूपांतर झालं पाहिजे. एकदा की पाण्याचं बर्फात रूपांतर झालं की ते पाणी त्या चाळणीच्या पलीकडे जाणार नाही. हा प्रयत्न प्रमाद आहे. म्हणजेच प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ही जी आपल्याला म्हण मराठीमध्ये मिळाली, त्या म्हणीचा कुठेतरी चांगला अर्थ आपण लावू शकतो. 3 षटका मैदानाच्या आतमध्ये झाली समाप्त. 2.00च्या धावगतीने धावपलकर धावा फक्त लागलेले आहेत 6 आणि आतापर्यंत गडी झालेले आहेत 5. क्रमांक 4चं षटक मला असं वाटतं फ्रंटलाईन जो अटॅक होता तो अटॅक इथे कंप्लीट झालाय. धावपलक आहे 6 आणि गडी सुद्धा बाद झालेत 6. काही संगम आहे, सुरेख संगम आहे, परंतु तो संगम पाडेले संघासाठी अतिशय वेदनादायक आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या दहीगाव संघासाठी तितका तो आनंददायी आहे. हा फरक आहे. एकच परिस्थिती आहे, एकासाठी चांगली आहे तर दुसऱ्यासाठी वाईट. आणि अजूनही जखमेवर मीठ चोळायचं म्हणजे 6 मधून 2 धावा त्यांच्या तशाही पेनल्टीसाठी कमी होणार आहेत. म्हणजे धावपलकावर खऱ्या धावा जर पाहिल्या तर त्या आहेत 4. यावेळेचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलाय, भरधाव वेगाचा चेंडू. कधी कधी ज्यावेळेस आपल्याकडे निश्चितच नेटवर्कचं चांगलं जाळं नव्हतं ना तानाजी, त्यावेळेस आपल्या फोनवर 4 निश्चितच टावर दिसायचे, 4 कांड्या दिसायच्या. परंतु ज्यावेळेस आपण नेट ऑन करतो त्यावेळेस तो तिथे कुठेतरी फुस झालेला असायचा. कदाचित तसंच झालंय. धावपलकर यावेळेस धावा 6 आणि ही एक धाव पूर्ण झाली म्हणजे धावपलकर एकूण धावा अंकित झाल्या 7. 4थ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये राजकुमारने केली सुरुवात. डॉट चेंडूने त्यांनी सुरुवात केलेली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. यानंतर आजच्या दिवसातील तिसरा सामना मित्रांनो आपण अनुभवणार आहोत. आदर्श 11 धानवली वर्सेस ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. बिग क्लॅश, बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज गेम काय असते मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण अनुभवू शकता. कारण ब्राईट ब्रदर्स त्यांच्याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे आणि धानिवली संघाचा तर मुरबाड तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळं स्थान आहे, वेगळी छाप आहे, वेगळं नाव आहे. यावेळेस पायांवर ठेवला होता यॉर्कर करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चूक करतोय. एक धाव पूर्ण, दुसरीसाठी निघतील. अगदी लॉंग स्टॉप रिजन जी सीमारेषे तिच्या समोर जर्सी नंबर 100, क्या बात आहे, गुरु याने चेंडू अडवला आणि हा चेंडू वाईड होता. 2+1 3 धावा इथे अंकित केल्या जातील. धावपलकाला कुठेतरी चालना मिळते. मला असं वाटतं इंटू डबल डिजिट धावपलक आता प्रवेशलंय. 10 धावा धावपलकावर. आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न मी अगोदरच्या इनिंगमध्ये वीरेंद्र सहवागचा उल्लेख केला होता. मला असं वाटतं तुम्हाला अशा पद्धतीचे फटके जर खेळायचे असतील तर तुमचं हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असणं फार गरजेचं आहे. चेंडूवर नजर राखता आली पाहिजे, चेंडूचा वेग त्याचा अंदाज आला पाहिजे, त्याचबरोबर पिचिंग ओळखता आली पाहिजे. फुलटॉस आहे, आडव्या बॅटने हॅमर करण्याचा प्रयत्न, अशा पद्धतीच्या खराब चेंडूचा खरपूस समाचार तुम्हाला घेता आलाच पाहिजे,
तर आणि तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळू शकता. इथे प्रत्येक जी संधी मिळते त्या संधीचं सोनं करता येत नाही. संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं गेलं पाहिजे असं कोणीतरी म्हटलंय. 10 धावा दापलकर. पुन्हा एकदा तो चेंडू, गोलंदाजाचं कौतुक असेल. या अगोदरचा चेंडू जो हाताळला त्यानंतर यॉर्कर करण्याचा प्रयत्न फुलटॉस झाला. पुन्हा एकदा त्या सुरुवातीच्या लाईनवर गेला. म्हणजे पूर्ववत कामगिरी चांगल्या पद्धतीने करत असताना गोलंदाज राजकुमार याने सुद्धा एक किफायती षटक हाताळलं. 4 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली. 10 धावा धापलकर आहेत. मला असं वाटतं खेळाचं दुसरं सत्र सुद्धा मी माझ्या आवाजानेच इथे मात्र पूर्ण करावं की काय, कारण 10 धावा धापलकर आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये मला असं वाटतं 2 षटकांमध्ये सामन्याचा निकाल लागेल आणि आमचे दीपक बिराडे यांच्यासाठी सुवर्ण काळ असेल. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. रामदास स्वामींनी नुसतंच लिहून ठेवलं नाही. 10 धावा धापलकर. क्रमांक 5 षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन कॉमॉक्स एंड कडून, कॅमेरामन एंड कडून नवीन गोलंदाज मार्गक्रमित होतोय. जर्सी नंबर 88 कल्पेश. 10 धावा धापलकर आहेत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. टार्गेट सेट करायचं आहे परंतु तो एकेरी दुहेरी धावाने ते सेट होणार नाही. फ्लिक केलं होतं चेंडूला. डीप मधून क्षेत्ररक्षक समोर आले. 30 यार्ड सर्कलच्या अगदी एजवर स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू अडवला जातोय. मला असं वाटतं लेग बायचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून आलाय. नेल्सन फिगर 11 धावा धापलकर आहेत. 5 चेंडूंचा खेळ येणे इथे मात्र शेष आहे. असलम आणि मला असं वाटतंय काशीनाथ नावाचे 2 फलंदाज आहेत. एखादी जुनी रिक्षा व्हावी आणि तिचा ॲव्हरेज फार कमी व्हावा त्या पद्धतीने ह्या 2 फलंदाजांच्या वाट्याला दिवस आलेले आहेत. खूप चेंडू खेळलेत आणि बॅटमधून धावाच आल्या नाही. हेही दिवस जातील अशा पद्धतीचा आशावाद आपण त्यांना देऊया. गोलंदाज जर्सी नंबर 88 पुन्हा तयार असेल. मोठा फटका. व्हॉट ए ग्रेट शॉट. आता मात्र या फलंदाजाने त्यातला जे हवं आहे ते करून दाखवले. कशासाठी मैदानाच्या आतमध्ये मी गेलो आहे. इन टू दी आर्क अँड आउट ऑफ दी पार्क. व्हॉट ए ग्रेट शॉट. षटकार. नाही क्रिकेटेटर कॉमेंटेटर्स कर्स दीपक बऱ्याचदा लागताना आपण पाहिलाय, पण कॉमेंटेटरने एखाद्या बोलावं आणि त्यानंतर फलंदाजाला फायदा व्हावा हे फार कमी झालंय. मैदानाच्या आतमध्ये तेच झालं. इथे फलंदाजाला अगदी चकित केलंय. अंतिम क्षणाला कशी तरी ऍडजस्टमेंट केली, समायोजन केलं. धावबाद करण्याची संधी असेल. डायरेक्ट हिट तर आली आहे आणि याच बरोबर ज्या फलंदाजाच्या बॅटमधून एक षटकार आला होता तो फलंदाजही धावबादच्या रूपाने बाद. वाढत असताना मार्गस्थ होईल 19 पर्यंत. 19 धावा धावपलकर आहेत. या सत्रातील सर्वात शेवटचा चेंडू. एखादा मोठा फटका येते या फलंदाजाच्या बॅटमधून येईल का हे पाहणं मात्र औत्सुक्याचं असेल. अतिशय माफक लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये दहेगाव संघाला इथे पार करण्याची संधी मिळते, कारण गोलंदाजी तितकी चांगली केली आहे. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी चांगली असेल तर दुसऱ्या सत्रामध्ये कमी धावा येतात. गोलंदाज तयार.
हा फटका चांगला आहे बघा, ही खऱ्या अर्थाने एक क्षमता आहे पाडाले संघाची. मला असं वाटतं फलंदाजीच्या 9व्या क्रमांकावर गेलेला फलंदाज सुद्धा त्यांचा षटकार इथे मात्र आपल्या बॅटमधून दाखवू शकतो. इतकी चांगली फलंदाजी पाडाले संघाची आहे, परंतु सरावाचा ह्या हंगामाची सुरुवात आहे. आम्हा सर्वांना याची कल्पना आहे, तुम्हालाही त्याची कल्पना असेल. पहिलं सत्र संपलं, धावपलकर एकूण धावा आपण पाहिलं तर ते आहेत 25-26 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये राखा इथे पूर्ण करायचंय हा सामना जिंकण्यासाठी दहीगाव संघाला. यानंतरचा सामना आदर्श 11 धानिवली वर्सेस ब्राईट ब्रदर्स आंबेगाव, दोन्ही संघाचे संघ कर्णधार. अगदी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. फक्त आणि फक्त 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या समोर रिपोर्टिंग करायचंय. या सामन्याचं दुसरं सत्र ज्यावेळेस मित्रांनो सुरू होईल, 26 धावांचा पाठलाग करत असताना पाडाले संघाकडून आग ओकणारी गोलंदाजी केली जाईल की खऱ्या अर्थाने 26 धावा अगदी सहजरित्या या धावपलकावर जोडल्या जातील. आणि लावतंय हे आम्हाला कबूल आहे, परंतु बोलणं पूर्ण झाल्यानंतर दुसरं सत्र निश्चितच आपण ऐकूया दीपक बिराडे यांच्या गोडवाणीतून. धन्यवाद. डीजे कॅप्टन सध्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर उपस्थित होत आहेत. चला ओपनिंग पेअर मैदानामध्ये लवकर पाठवा. टार्गेट 26 धाब्याच्या ऑलरेडी 2 धाबा ऍड केल्या जातील पॅनल्टीच्या. तर म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या बजरंगी बॉयज दहीगाव क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये ऑलरेडी 2 धाब्याने डावफलकाचा शुभारंभ होईल. टार्गेट डेफिनेटली 26 असेल. गोलंदाजाची अप्रतिम कामगिरी राहिली पहिल्या डावामध्ये. वैभव असतील, गीतेश असतील, राजकुमार आणि त्याचबरोबर कल्पेश या चारही गोलंदाजांनी परिपक्वता आणि परिदृढता एकंदरीत पहिल्या 5 षटकांमध्ये दाखवली आणि बलाढ्य मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाला रोखलं. ते 25 आकड्यावर ऑलरेडी 2 धावा फायनलाइज त्यांना केलं गेलं इनिंग स्टार्ट होण्याच्या आत. सो लक्ष 26 असेल, परंतु ऑलरेडी 2 धाबा ऍड केल्या जातील जेव्हा संघ मैदानामध्ये 26 धाब्याचं लक्ष गाठण्यासाठी उतरेल. बजरंगी बॉयज दहीगाव 26 टू विन. 26 धाब्याचं लक्ष आघाडीसाठी जर्सी नंबर 17 जयेश आणि जर्सी नंबर 37 धनंजय सध्या मैदानाकडे मार्गस्थ होत असताना यापुढील लढत नाणेफेकीचा कौल जिंकला आदर्श 11 धानिवली टीमचा कॅप्टन आणि निर्णय स्वीकारलाय तो गोलंदाजीचा. फलंदाजी करायची टीम ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाला. सामना सुरू होत असताना पहिल्या फेरीतील दुसरा ऑलरेडी साई समृद्धी मालवणी संघानं पहिल्या फेरीमध्ये परास्त केले शिवप्रेमी नारायणगावला. लो स्कोरिंग मॅच आणि हा सामना देखील निश्चकी धावसंख्येचा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवरती मॅन्डेटरी पॉवर प्ले. P1चं पहिलं शतक टाकण्यासाठी राजेश. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, आडव्या बॅटनं बॅकफुट येऊन हुक केला. पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये येतोय हा पॉवर पॅक स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
सोबत धावफलक पोहोचते ते 6 या आकड्यावर. इंडिव्हिज्युअल काउंट कल्पेशांचं ओपन होत असताना या चौकारासोबत पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग दमदार होती परंतु आज मोमेंटला फिल्डरच्या पायांमधून हा बॉल फरार झाला. मिस जजमेंट देअर फ्रॉम फिल्डर आणि बॉल आता निघून चाललाय. हळूहळू मार्गस्थ होतोय तो काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. तो लागोपाठचा लगातारचा दुसरा दमदार स्ट्रोक. एलिमिनेशन जास्त मिळालंय. बॉलला लांबी जास्त घातली. डिस्टन्स कमी. फिल्डर बॉलच्या खाली पकडतोय झेल. देतो कॅच. मी फलंदाज बाद. पहिला झटका बसला 10 या आकड्यावरती बजरंगी बॉयज दहीगाव क्रिकेट संघाला. कल्पेश पकडण्यात आलं. पहिलं सुयश मोरिया 11 पाडले क्रिकेट संघाच्या सोबत बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर राजेश पवार करता. 10 ला सुद्धा एक लॉस. इन बॅटिंग ऑर्डर नंबर 3. टॉप ऑर्डरचा आणखीन एक भरवशाचा विश्वासू फलंदाज सध्या मैदानामध्ये पोहोचलाय. खेळण्यासाठी नंबर 3 वरती राजकुमार स्ट्रायकर रेंडला, ज्याच्या गोलंदाजीनं प्रभावित केलं प्रेक्षक वर्गाला पहिल्या डावामध्ये. तो ॲज अ बॅट्समन म्हणून आता मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना नंबर 3 वरती आडवा बॅटनं ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न अपील अंपायरकडे करण्यात आलाय परंतु चेंडू बॅटचा हवा त्याचा संपर्क झाला नाहीये. खऱ्या अर्थाने हे अपील होतं LBW अर्थातच लेग बिफोर विकेट करता परंतु पिचिंग लेग स्टिकच्या बाहेर आहे. हे पंच त्या ठिकाणी दाखवून देत असताना डॉट बॉल. स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचे. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल हॅमर केलाय काऊ कॉर्नरला. टायमिंग होत नाहीये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. हाताचा पिसारा फुलत असताना खेळली फेल. 10 ला सध्या 2 लॉस. टीम बजरंगी बॉयज दहीगाव. 1 मोर विकेट डाऊन. नंतर बॉल चालला निघून वाईड ऑफ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस्टेक ऑफ मार्जिन अँड रिझल्ट इन टू द फेवर ऑफ बॅट्समन. चौकार. फिल्डरला कॅच ड्रॉप झाल्यानंतर तब्बल 3 चौकार पहिल्या षटकात आपण बघितले आणि पेनल्टीच्या 2 धावा. ओव्हरऑल टीमची टोटल आहे 14. लक्ष 26 समोर असताना आता इक्वेशन मॅच मध्ये ॲज युजली बॅलन्स राहिले. बाकी राहिलंय शेष राहिले ते म्हणजे येणारे 24 बॉल अर्थात 4 षटक आणि 4 षटकांमध्ये आता आवश्यकता आहे ती 12 धावसंख्येची. थोडी स्पीडअप करा इनिंग. फिल्डिंग करणारा संघ मोरा 11 पडाले. ऑलरेडी थोडेसे हुशारीने आपण क्रीडानगरीमध्ये पोहोचले. त्या कारणास्तव मॅनेजमेंट कमिटीकडून आपल्याला 2 धाव्यांना पॅनलाइज देखील केलं गेलं. सो वेळेच्या बाबतीत आपण पारदर्शकता आणि त्याचबरोबर बाण ठेवायचं आहे.
14 धावा दाफलकावर. पहिल्या षटकाचे अंतिम विकी येत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्याकरता सध्या फॉरेस्ट सेन कडून स्ट्रायकर एंडला सामोरे पाहायला मिळतील संघाचे आघाडीचे फलंदाज धनंजय आणि त्यांच्या सोबत आहेत चौकारानं ज्यांचं खातं खुलं झालंय ते तुषार. ऑन साइडला लॉंग ऑन मिडविकेट, डीप मध्ये लॉंग ऑफ. हे 3 फिल्डर सध्या डीप मध्ये बाउंड्री सेव्हिंग एरियाज सीमांचं रक्षण करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह अगदी बॉलरच्या डोक्यावरून खोदून काढत असताना हा बॉल मिळते सिंगल. लॉंग ऑफला बॉल जोपर्यंत अडवला जाईल आणि सिंगल धाब्यासोबत डाव सध्या सरकताना दिसतोय. पुढे बजरंगी बॉयज दहीगाव क्रिकेट संघाचा तो 15 या आकड्यावर. 23 चेंडू आता मॅच मध्ये इक्वेशन बॅलन्स राहिला 11 धावसंख्येचा. स्ट्रायकर एंडला तुषार. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, बॅकफुट येऊन इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. अपी स्ट्रोक दे, नो चान्स फॉर फिल्डर. बॉल इज गोइंग ऑल द रेसिंग फॉर 4 रन्स. धावफलक सध्या पोहोचतोय 19 आकड्यावर. 7 रनची अजूनही आवश्यकता. मॅच मध्ये विजयापासून 7 धावा दूर आहे तो म्हणजे संघ बजरंगी बॉयज दहीगाव. विजयाचा सुगंध अगदी आता त्यांच्या नाकाजवळ दरवळतोय. बॅकफुट येऊन स्क्वेअर ड्राईव्ह इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. पहिल्या अड्ड्यामध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. फिल्डरचा उचलून फेक होईल. नॉन स्ट्रायकर एंडला मिळते आणखीन एक सिंगल आणि सिंगल धाब्यासोबत संघ फलकावरती सध्या पुढे सरकतोय 20 आकड्यावर. आडवा बाटनं पूल करण्याचा मानस. चेंडू बाटचा हाताचा संपर्क झाला नाहीये. बाटच्या अगदी टोवरती मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मिळते आणखीन एक सिंगल आणि धावफलक सिंगलनं पोहोचतंय ते 21 आकड्यावर. आडवा बाटनं स्वीप करण्याचा मानस. फाइन लेगला फिल्डर उपस्थित आहेत. संधी रनआउटची परंतु LBW लेग बिफोर विकेट ऑलरेडी पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केलंय आणि हा झटका मैदानामध्ये लागतोय. तुरशाच्या स्वरूपात सध्याच्या घडीला 3rd विकेट गोज डाऊन. एकवीस धावा दाफलकावरती 3 गडी आता बाद होत आहेत. निर्णयाकडे अखेरचा चेंडू. या षटकाचा शिल्लक. सफलता मिळते वैयक्तिक पहिली तर सांघिक 3रं सुयश या डावामध्ये मोरे 11 पाडाले क्रिकेट संघाकरता अर्जित केलंय, संपादित केलंय ते म्हणजेच गोलंदाज विकी यांनी. न्यू बॅटर नंबर 5 वरती पोहोचतात गीतेश खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. अजूनही विजयापासून 5 धावा दूर संघ बजरंगी बॉयज दहीगाव. पिचिंग खराब आहे. ऑफस्टंपच्या बाहेर गाईडलाईनला ओलांडून हा बॉल चाललाय. एक्स्ट्राचा सिग्नल आता अंपायर कडून करण्यात आलाय आणि एक्स्ट्रानं धावफलक इन डबल डिजिट डबल फिगर 22 ऑन बोर्ड. 22 रन सध्या स्कोर बोर्डवर. लॉफ्ट केला जबरदस्त फटका. MS धोनी स्टाईल हा सामना फिनिश केला गीतेशनं आणि 26 धावेचं लक्ष. 2 षटकांमध्ये चेस करत असताना एक मोठा एकहाती विजय स्वर्गीय विक्रांत केने स्मृती चषकाच्या या पहिल्या फेरीतील 2ऱ्या गाडीमध्ये संपादित केला तो म्हणजेच टीम बजरंगी बॉयज दहीगाव क्रिकेट संघानं. मनपूर्वक अभिनंदन. टफ अँड हार्ड लक टीम सध्या आपल्याला पाहायला मिळते या लढतीमध्ये. ती म्हणजेच फिल्डिंग करताना मोरे 11 पाडाले. समोर श्री गणेश दहीगाव संघाचे प्लेयर्स आहेत. जे बाईकचा जो आरसा आहे तो आरसा आपण थोडा टर्न करत